मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे एकेकाळचे जुने सहकारी आज पोलीस अधीक्षकांच्या भेटीला आलेले आहेत। त्यांनी नुकतीच पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे। त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया। अमोल खुने यांचं नाव आहे। काय सांगाल, आज तुम्ही भेट घेतली आहे, काय कारण होतं भेटीचं आजचं? भेटीचं कारण असं आहे की माझ्यावर एवढा मोठा धब्बा लावलाय, मी त्यांची सुपारी घेतली, त्यांनी साऱ्या मीडियावर ट्रोल केलं। माझ्या ह्या केसमध्ये काहीच नाही। एस पी साहेब म्हणले ह्याला टेबल जमीन, ह्या केसमध्ये 80 केस आहे म्हणले। हे मला माझे वकील मॅनेज केले, माझे 3 महिने जामीन नाही होऊन दिली, माझं एवढं नाव बदनाम केलं। मी समाजासाठी एवढं करून जर माझं नाव एवढं बदनाम आहे, मी 2013ला मुंबईला बैलगाडी, माझं गाव ते मुंबई 450-500 किलोमीटर अंतर आहे, बैल नव्हते, स्वतः म्यावडीत नेलेले। आणि दुसरी गोष्ट म्हणजे नंतर मी ह्यांच्या संग सोबतच राहिलो 2 वर्ष, ह्यांच्या संग मोटरसायकलवर अभियानात फिरलो। मी एकांचा विचार केला का माझ्या संसाराचा, लेकरा बाळाचा। आणि पुन्हा आणि एक सांगतो तुम्हाला, ज्या टायमाला कोपरेडीच्या आरोपीवर हल्ला करायचा होता त्या टायमाला हेनी अगोदर सचिन कोतकर म्हणून बघा केडगावचे, त्यांच्या बंगल्यावर आम्ही बसलो, तिथं ठरलं, ते म्हणले कोपरेडीच्या आरोपीवर हल्ला करावाच लागते, नाही तर आपलं हे जे नारायणगडाचा कार्यक्रम हे कॅन्सल झालाय, अपमान होईल, तुम्ही जर हे हल्ला नाही केला तर मग आपल्याला अपमान होईल। तिथं त्या दिवस कॅन्सल झाला। करायला कोणी सांगितलं? जरांगे पाटलांनी। बरं. हा, तर त्यावेळेस कॅन्सल झालं। दुसऱ्या वेळेस आम्ही मडी बघा, 30 गावपाशी कानिपनाथाची मडी, तिथं त्या विश्राम गृहावर थांबलो। तिथं त्या टायमाला म्हणले तुम्हाला कोपरेडीच्या आरोपीवर हल्लाच करावा लागतोय, नाही तर मी फाशी घेईन। मी त्या म्हणजे स्वतः जरांगे असं बोलले? हा, स्वतः बोलले। आणि दुसरी गोष्ट, मग आम्ही म्हणलो करतो, म्हणले 8 दिवसात मी तुम्हाला सोडतो। त्या टायमाला आम्ही हुड होत होतं, आम्ही हल्ला केला, आमची जामीन बी नाही, काय नाही, आम्हाला डायरेक्ट शिक्षा लागली, 20 महिने जेल काढलं। बरं, तुम्ही स्वतः हा, आणि हेच म्हणले मी दुसऱ्या मजल्याहून उडी खाल्ली, माझा हात फ्रॅक्चर झाला, खोटं प्लास्टर करून इकडे फिरत होते। कोण? मनोज जरांगे? हा, बरं. ते म्हणजे खोटं प्लास्टर वगैरे सगळं बनाव केला होता त्यांनी? बनाव होता। बरं. तुमच्या हातात हा कागद आहे, हा कागद नेमका काय? हे कागद हे कागद हा याच्यासाठी की मी डायरेक्ट नार्को टेस्ट SIT चौकशी त्यांची आणि माझी होवात, ह्याच्यासाठी तुमची मी आणि अर्ज केला। मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट व्हावी यासाठी अर्ज आहे हा. हा तुम्ही जायला तयार आहात पुढे? हा, समोर आहे माझी, जेवढ्या चौकशी असतात तेवढ्याला मी जायला तयार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे दादा गरुडनी ह्यांना रेकॉर्डिंग दिले, दादा गरुड मी जे बोलतोय ते रेकॉर्डिंग व्हायरल करा मला, तुमची कशात सुपारी, त्याच्यात काय आम्ही बोलतो कोणतं, ह्यांच्या पुराव्यावर दादा गरुड म्हणतोय माझ्याकडे पुरावे आहेत, त्या पुराव्यावर मी बोलतोय, ह्यांचं कुठं सुपारीचा उल्लेख आहे त्याच्यात? आणि मला ते पाप करायचं बी नव्हतं, त्या रेकॉर्डिंग त्याच्याकडूनच मला घ्यायच्या होत्या, मला नव्हतं ना समाजात ह्यांचं नाव बदनाम करायचं। पण ह्यांना वाटलं आता हे सर्व उघडं झालं, त्याच्यामुळे त्यांनी मला गुंतलं, पण ह्याच्यात काय सिद्ध झालं? बरं. म्हणजे तुम्ही आता मागाशी बोललात की वकील मॅनेज केले, जामीन नाही मिळू दिला, म्हणजे विनाकारण तुम्हाला अटकवलं असं म्हणायचंय तुम्हाला? विनाकारण अटकवलं ना, आमचा वकील मॅनेज केला, जे नाही ते करून बघितलं हे, पण शेवटी मी बाहेर आलोच ना, शेवटी सत्याचाच विजय होतो। आणि संघर्ष काय आऱ्या नशिबात नसते, ज्याची पेलण्याची ताकद आहे का देव त्याला त्याच्याच नशिबात संघर्ष देतो। बरं, आता SP सरांनी काय सांगितलं तुम्हाला हा अर्ज पाहिल्यानंतर, तुम्ही चर्चा जी केली त्यानंतर? काय नाही, SP सरांनी अर्ज स्वीकारला आणि मला म्हणले या केसमध्ये काय नाही, तुमचा टेबल जामीन व्हायला पाहिजे होता, एवढे दिवस कसं काय लागले? साहेब, म्हणजे तुम्ही सगळा प्रकार त्यांना सांगितलं? हा, सांगितलं ना। बरं, आता यामध्ये जे काही मनोज जरांगे यांचे शिष्टमंडळात लोक आहेत त्यांच्यावर सुद्धा काही अंतर्गत बाबी म्हणजे तुम्हाला माहिती असाव्यात, या अनुषंगाने तुम्हाला अटकवलं गेलं असं काही होऊ शकतं? त्याच्यामुळेच अटकवलं, योग्य वेळेस ते बी सर निघेल। म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं योग्य वेळी तुम्ही सर्व काढणार? हा, सगळं काढणार। SIT तर लागणारच ना, माझी मागणी ना, SIT जर नाही लावली तर आत्महत्या करीन मी, आत्महत्या। डाग लावून मरणार नाही मी, ज्या दिवशी माझ्यावरला डाग पुसन त्या दिवशी मरण हे काय अटळ आहे, अमर कुणीच नाही, मृत्यू लोकातच आपण, हे मरण एक दिवस आहेच सरायला, त्याच्यामुळे मी हे डाग लावून मरणार नाही। जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी लढत राहणार। म्हणजे डाग लावण्याचं काम कोणी केलं तुम्हाला? हे डाग लावण्याचं ते गंगाधर काळकुटे हे सर जे टीम मध्ये आहेत त्यांनी केलेलं आहे। म्हणजे मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळात लोक? शिष्टमंडळातल्या लोकांना मला तुम्ही समाजासाठी काय केलंय आजपर्यंत, मी जे योगदान दिलंय ते कुणी काय केलंय? बॅनर लावले, फक्त बॅनर लावते ते शिष्टमंडळातले जे ते आपापलं नाव होण्यासाठी, आणि माझं तर आजपर्यंत कुठं बॅनर नाही। हे कपडे बघा, 2.5 कोटी सुपारी घेतली मी, असले कपडे असतात का? असं आपण करते। हे चप्पल बघा, म्हणजे 1 रुपयात कुणाचा मिंदा नाही, आणि त्या जर चौकशीत जर मी कुणाचे 10 रुपये घेतले असते तर मी शिक्षा भोगायला तयार आहे ना। मी हे बी म्हणत नाही, माझ्याकडे मित्र कंपनीचे पैसे आहेत, कुणाचे 2000 5000 उसने घेतलेले, काहीचे टायमाला गेले, काहीचे अनेक बी नाही दिले,
पण मी असं आहे का समाजाच्या नावावर कधी दलाली केली नाही आणि ते करणार बी नाही, माझ्या रक्तात बी नाही. मी 96 कोळी मराठा आहे. बरं, म्हणजे हे दादांतपणे खोटं आहे. खोटं आहे ना. मग आता सामोरे जा ना म्हणा. मी जर तुमची सुपारी घेतली ना, सामोरे जा ह्या चौकशीला. त्याच्यात दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. कुणी कुणी काय केलं त्याच्या सरसत्य निघन बाहेर. बरं, आता स्वतः मनोज जरांगे यांनी या चौकशी सामोर गेलं पाहिजे. जातील ना, तेच म्हणत असतात ना, माझी नार्को टेस्ट करा, माझी SIT लावा, तेच म्हणलेत ना. मग आता माझी कालच परवा दिवशीच बोललेत ना ते आम्हाला हे आरोपी कसं काय सुटले, तपास व्यवस्थित केला नाही. मग आता मग मी म्हणतो ना तपास तुम्ही म्हणता ते व्यवस्थित केला नाही. मग चला ना नार्को टेस्ट SIT चौकशीला सामोरे जा. तुमची सुपारी घेतली मी, आता काय त्याच्यात खरं खोटं होईल. जर सुपारी निघली तर मी शिक्षा भोगायला तयार आहे ना. आणि सुपारी जर नाही निघली, मी तुमची सुपारीच घेतली नाही, तर मग ते दूध का दूध आणि पाणीचं पाणी होईल ना. म्हणजे खरं तर तुम्ही एकेकाळचे त्यांचे जुने सहकारी राहिलेले आहात. तुमच्यावरती हे सगळं षडयंत्र वगैरे असं तुम्ही म्हणू शकता. षडयंत्र नाही तर काय आणि काय पाहिजे ह्याच्या पलीकडे कोणतं षडयंत्र असते. ज्या टायमाला माणसाने केल्यावर माणसाला त्या काय वाटत नाही. म्या त्या टायमाला ते ह्यांचं सांगून ते कोपरेटच्या आरोपीला मारलं, मला काय वाटलं नाही, मी केलेलं होतं. पण आता काही न करून माझ्यावर आरोप केला. म्हणजे जरांगेंच्या सांगण्यावरून तुम्ही त्या कोपर्डीच्या आरोपीला मारहाण केली. हा, त्यांनी तुम्हाला सांगितलं. हा, ते बी आहे ना चौकशीत, SIT नार्को टेस्ट ते बी येईल ना. बरं, त्यांना त्या प्रकरणात काही शिक्षा वगैरे झाली का? शिक्षा आम्हाला झाली. बरं. बळीचा बकरा आम्हाला केलं. आम्हाला कसाब करून टाकलं त्या टायमाला. तुम्हाला मी 8 दिवसात सोडतो, समाजातलं हिरो होता ना, असं तसं आम्ही हुडबुद्धीचे होतो तेव्हा. आता किती दिवसाचा अल्टिमेटम इशारा वगैरे तुम्ही दिला आहे? 2 दिवसाचा. 2 दिवसाचा. कारवाई झाली नाही तर? कारवाई नाही झाली तर मी आत्मदहन करेन. मला ह्यो डाग लावून मी मारणार नाही. तर नक्कीच आपण पाहतोय की एकेकाळचे जरांगे यांचे सहकारी खुने आज पोलीस अधीक्षकांच्या भेटीला आलेले होते. आपल्यावरचा जर डाग पुसला नाही तर स्वतः आत्मदहन करू असा थेट इशारा जो आहे तो आता यांनी दिलेला आहे. आणि मनोज जरांगे आणि आपली SIT चौकशी व्हावी, नार्को टेस्ट व्हावी, यासाठी सुद्धा 2 दिवसाचा अल्टिमेटम त्यांनी आज लेखी अर्जासहित दिलेला आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.